लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। रयत शिक्षण संस्था अंतर्गत कार्यरत असलेल्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण महाविद्यालयात विज्ञानमय वातावरण निर्माण झालं होतं। दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो। भारतीय शास्त्रज्ञ C.V. रमण यांनी 1928 साली शोधलेल्या रमण परिणामाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो। विज्ञानाचं महत्त्व, संशोधनाची प्रेरणा आणि नवकल्पनांचा सन्मान करण्यासाठी या दिनाचं विशेष स्थान आहे। या निमित्तानं महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन तसंच विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। विद्यार्थिनींनी सादर केलेल्या वैज्ञानिक मॉडेल्स आणि प्रकल्पांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। प्रदर्शनाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर विकास पाटील यांनी भेट देऊन विद्यार्थिनींच्या संशोधन वृत्तीचं कौतुक केलं। प्रदर्शनाचं परीक्षण अभिजित कदम संस्थेचे संचालक प्राध्यापक डॉक्टर S.B. सावंत यांनी केलं। यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर किशोर पवार, प्राध्यापक डॉक्टर जगताप, प्राध्यापक डॉक्टर मुंढे, प्राध्यापक तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचं नियोजन प्राध्यापक राहुल बहिरी आणि प्राध्यापक अभिलाष शेरखाने यांनी केलं। दरम्यान लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अधिक माहिती विज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर प्रदीप जगताप यांनी दिली। रयत शिक्षण संस्थेचं लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय हे सोलापूर शहरातील मुलींसाठी असणारे एक अग्रगण्य महाविद्यालय आहे। या महाविद्यालयामध्ये 11वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ज्युनियर विभाग आणि सिनियर विभागामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि M.Com.च्या शाखा कार्यरत आहेत। महाविद्यालय हे उपक्रमशील महाविद्यालय म्हणून ओळखलं जातं। नॅकच्या 4थ्या सायकलला जाणारं आणि A+ ग्रेड मिळवणारं सोलापूर शहरातील आणि सोलापूर विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील एकमेव असणारं हे महाविद्यालय आहे। या महाविद्यालयामध्ये पारंपरिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण द्यावं या अनुषंगानं स्किल डेव्हलपमेंट सेंटरची उभारणी करण्यात आलेली आहे आणि या महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम त्या ठिकाणी घेतले जातात। त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहानं त्या ठिकाणी साजरा केला जात आहे। या विज्ञान दिनामध्ये जवळपास 33 मॉडेल्स विद्यार्थ्यांनी उभा केलेले आहेत आणि या मॉडेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीवा जागृती करण्याचा प्रयत्न, त्यांच्या कलागुणांना किंवा त्यांच्या संशोधक वृत्तीला वाव देण्याचा प्रयत्न या मॉडेलच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतोय आणि त्या माध्यमातून विविध स्पर्धा पण त्या ठिकाणी घेण्यात आल्या। मग त्याच्यामध्ये PPT प्रेझेंटेशनची स्पर्धा असेल, क्विज कॉम्पिटिशन त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आणि ह्या मॉडेल्सच्या माध्यमातून सुद्धा त्यांना बक्षिसं त्या ठिकाणी दिली जाणार आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल जागृती निर्माण व्हावी, विज्ञानाची आवड त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना निर्माण व्हावी आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान शाखेकडे मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण व्हावा ही अपेक्षा महाविद्यालयाची असलेली आपल्याला दिसून येते। विज्ञान दिनानिमित्त आयोजित उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि संशोधनाची आवड वाढीस लागली असून भविष्यातही अशा उपक्रमांचं आयोजन करण्याचा निर्धार महाविद्यालयानं व्यक्त केला। Today I am presenting renewable energy sources. Different energy sources, different types of energy sources. First is wind, second water, and third solar. Solar system which absorbs the sunlight and give the electric energy, and this motor is first he give hydro energy and this convert into electric energy. Wind first it gives kinetic energy and produces, first it gives mechanical energy and produces kinetic energy and converted into electric energy. हे आम्ही बनवलं आहे चंद्रयान 3, हे आहे विक्रम लँडर आणि हे आहे प्रज्ञान रोवर। चंद्रयान 3चा साऊथ पोलच्या सरफेसवर विक्रम लँडरनी उतरून काय काय फोटोज घेतले ते आम्ही प्रोजेक्ट बनवला आहोत।